नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण कुंडली कशी पाहावी या सदरामध्ये काही पत्रिका आणि त्यांचं ॲनालिसिस म्हणजे आपल्याकडं आलेली व्यक्ती जी असते तिचे काही प्रश्न असतात. आपण ते प्रश्न कसे सोडवायचे किंवा आपल्या हातात आलेल्या कुंडलीचा आपण काय पाहायचं त्यामध्ये आणि कुठं पाहायचं ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत. आज आपल्याकडे एक मुलगी आलेली आहे. दुर्दैवाने ती एका प्रेमविवाहात फसली. लग्न झालं, काही दिवस छान झाले आणि आता एक सुमारे 8-9 महिन्यानंतर काहीच पटेना, मनासारखं होईना आणि विकोपाला गेले भांडण आणि शेवटी सोडून आली. आता ती विचारते आहे, मी प्रेमविवाहात फसले आहे, आता काय भवितव्य आहे काय? निश्चितपणे असेल काहीतरी. आपण सकारात्मकतेने विचार करायचा. एखाद्या अपयशानंतर माणूस शहाणा होतो आणि त्याला पुढे चांगली दिशा मिळते. पुन्हा तो चुकेल त्याची गॅरंटी नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा माणूस हा प्राणी असा आहे की अनेक चुका जरी झाल्या तरी सुधारण्याची शक्यता नाही, असाही एक प्रकार असतो. त्यामुळे हे नेमकं कुठे आहे हा बघायला पाहिजे. बघूया आपण ह्या मुलीची पत्रिका. आता ह्या मुलीच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल इथं की ही जी मुलगी आहे ही 2003 सालात जन्मलेली आहे. 12/3/2003चा जन्म आहे तिचा. दुपारी 4:32 सातारचा जन्म आहे. आपण जर तिची पत्रिका काढून बघितली, दिसतंय समोर आपल्याला, तर लक्षात येईल की तिची मिथुन रास आर्द्रा नक्षत्र आणि दुसरा चरण आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या मुलीला ज्या मुलाबरोबर तिनं प्रेम केलं किंवा पळून गेली त्याचं आपल्याकडं काही उपलब्ध नाही, कारण तिच्याकडंच नाही आहे. ती म्हणते तो मला खोटं सांगतोय, एकदा ही तारीख सांगतोय, एकदा ती तारीख सांगतोय, खरं मला काही कळलेलं शेवटपर्यंत नाही. मग आता आपण ते घ्यायचं नाही आणि मागायचं नाही, कारण आपला तो प्रांत नव्हे. त्यामुळं प्रश्न असा आहे की फक्त हिच्या पत्रिकेवरून आपल्याला काय डायग्नोसिस करता येते एवढा आपण विचार करूया. हिची पत्रिका मिथुन राशीची आहे पण कर्क लग्नाची आहे. हे कर्क लग्न बघा, गुरु उच्चीचा आहे लग्नी. त्यानंतर पंचम स्थानामध्ये केतू वृश्चिक राशीत आहे. मंगळ अष्टमात षष्टमात धनु राशीत आहे. स्वतःच्या राशीत नाही आहे पण तो. सप्तमात मकर राशीत शुक्र आहे. अष्टमामध्ये बुध, हर्षल आणि रवी अष्टमामध्ये आहेत कुंभ राशीत. आणि त्यानंतर लाभस्थानामध्ये वृषभ राशीमध्ये शनी आणि राहू हे दोन घटक एकत्र आहेत. आणि शेवटी व्ययस्थानामध्ये मिथुन राशीचा चंद्र आहे. अशी ही कुंडली. आता ह्यामध्ये आपल्याला दिसतं काय, तर ह्या कुंभ राशीमध्ये जो रवी आहे त्याच्या खाली अंडरलाईन आहे. याचा अर्थ असा की तो शत्रू घरात आहे. ठीक आहे. आता आपण ह्या पत्रिकेचा अभ्यास कोणत्या अंगाने करणार लक्षात घ्या. तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतील. ह्या पत्रिकेमध्ये जी मिथुन रास आर्द्रा नक्षत्र आहे ते मुळातच श्वान योनीचं आहे, लक्षात घ्या. आणि आश्लेषा नक्षत्र आहे हे मार्जार योनीचं आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत. ही मुलगी प्रेमविवाहात का गेली, तर मुळात श्वान योनी आहे. म्हणजे काय, डोक्यात आपण जर बघितलं श्वान म्हणजे कुत्र. ह्या लोकांचा एक फार मोठा प्रामाणिकपणा हा गुण असला तरीसुद्धा दुर्गुण असा आहे की ह्या परस्पर विरोधी दोन गोष्टी आहेत. परस्पर विरोधी म्हणजे काय बघा, मी जेव्हा प्रेमविवाहाचा विचार करतो तेव्हा शारीरिक संबंधांचा आपण विषय डोक्यात घ्यायला पाहिजे. कारण प्रेमविवाह, सगळे विवाह शरीर संबंधासाठीच होतात. विवाहातून जर शरीर संबंध काढून टाकले तर विवाह सगळे आज डिस्पोज होते. विवाहातला मुख्य हेतू शरीर संबंध हाच आहे. मग आता इथं जर बघितलं तर रास आहे श्वान योनी. श्वान म्हणजे कुत्र. बघा तुम्ही, ह्या प्राण्याला आपले संबंध जे आहेत
त्याच्याबद्दल कधीही कुठं आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत का, काय करत आहोत, कोण बघतं का, याबद्दल लाज लज्जा कधीही असत नाही. पण तेच उलटं जर बघितलं तुम्ही तर मार्जार योनी, मांजर कधीही तुम्हाला कुठल्याही मांजरडीच्या शेजारी उभारलेलं, मागं लागलेलं, ते अगदी एकमेकाला घासून उभे आहेत, बघतात, एकमेकाकडं बघतायत, काहीही दिसणार नाही. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी दिसतात. श्वान योनी जर बघितली तर तिला आपलं जे प्रदर्शन असेल, म्हणजे साधारण आपल्या प्रेमाचं असेल, शरीर संबंध असेल, तर ते चार लोकांना दाखवावं, किंवा कोण बघत असेल तर आमचं तिकडं लक्ष नाही, आम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही, अशा स्वरूपाची मानसिकता आहे. आणि मांजर बघितलं तर हे दुसरं शरीर. मांजर कधीही आपल्याला कुठल्या मांजरणीच्या जवळसुद्धा उभारलेलं दिसणार नाही. पण दोघांचं वैशिष्ट्य असं की दोघंही तितकेच चपळ आहेत. यांनाही 4 महिन्यात 4 पिल्लं होतात, त्यांनाही 4 महिन्यात 4 पिल्लं होतात. मग ह्यांचं एवढं उथळ प्रदर्शन आणि यांचं एवढं लपून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अतिशय गुप्त राहून, अशा स्वरूपाचं जगणं, वैवाहिक सौख्य. तर शरीर म्हणतंय मला काय करायचं, हात लावायचा नाही 4 चौघात, पण मन म्हणतंय मी म्हणतो तुला खेटूनच उभारणार. अशा स्वरूपाची मानसिकता असेल तर त्या व्यक्ती प्रेमात खावरे पडणार नाही. त्यांचं मत खेचून देईल, प्रेम खेचून येईल त्यांना. कधी एकदा प्रेमात पडते आहे आणि कधी एकदा कोणाशी तरी बोलते आहे, कधी एकदा कोणाला तरी भेटते, कधी कोणाला तरी मिठी मारते, अशा स्वरूपाचे सारखे विचार डोक्यात असतील. हा विचार जर बघितला तर हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. यामुळंच हे घडलं असेल. कारण माणसामध्ये आपण जर विचार केला तर आजही समाजशास्त्र काय म्हणतं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. आपण अजूनही समाजप्रिय प्राणी आहोत. आपण अजून माणसात जमा नाही. विचार करा, 60 वर्षाचा माणूस 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो. प्राण्यात सुद्धा इतकं नालायक पण नाही, पण माणसात आहे. कोण म्हणेल माणूस? फक्त काय तर ते दिसत नाही तोपर्यंत माणूस, दिसलं की एकदा संपलं. माणसाच्या वागण्यातला जर बघितला भाग तर जनावरांना सुद्धा लाज वाटावी. आज अशा अवस्थेकडे आपण या कलियुगामध्ये चाललेलो आहोत. म्हणून मॅन इज अन सोशल ॲनिमल. काही दिवसानंतर तो क्रुएल ॲनिमल असा शब्द वापरायची वेळ येऊ नये, ही प्रार्थना. आता विचार केला ह्या पत्रिकेचा आपण, तर ह्या पत्रिकेचं लग्न जे आहे ते कुठलं आहे तर कर्क लग्न, आश्लेषा नक्षत्र. मुळात आश्लेषा नक्षत्र हे शरीराचं जे आहे त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. ह्याची देवता आहे सर्प. इतकं सळसळतं तारुण्य ह्या लोकांना मिळतं. सर्प सापडतो का बघा, चिखलात असला, गटरीत असला तरी सळसळता आपल्याला पळताना दिसतो आणि त्याच्यात इतकं चैतन्य असतं. तसं या लोकांच्या अंगात इतकं चैतन्य आहे. आत्ता 1 मिनिटात आले म्हणून गेलेली मुलगी कुठे जाऊन कुणाला भेटून काय करून येईल नाही सांगता येणार, इतकं प्रचंड चैतन्य आहे. आईवडिलांनी हात जोडलेले असतील, बाई ग काय करायचं का, बसा तुम्हाला काय कळतंय. म्हणजे हे चैतन्य जे आहे ते कशामुळे आलं तर आश्लेषा नक्षत्रामुळे आलं. आणि सगळ्यात मोठं काय आश्लेषा नक्षत्राचं वैशिष्ट्य तर साधारणपणे यांचा जिभेवर ताबा असत नाही. काय वाटेल ते बोलतील, 2 मिनिटात समोरच्याला गार करतील. त्यामुळे ह्यांच्या पुढं कोण बोलत नाही. काय बोललं की काय तर तिरसटच बोलते, बाई आम्ही काय बोलत नाही, असं जर घरचे म्हणत असतील तर मोकळंच राहणार आहे सगळं. मग हा जर हिशोब केला तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे ह्या नक्षत्रांचा आपण अभ्यास करूया की ह्या कशा आहेत. आता हे जे आश्लेषा नक्षत्र आणि आर्द्रा नक्षत्र ह्यांचा पण एकदा अभ्यास करायला पाहिजे. तरच तुम्हाला लक्षात येईल की माणसाचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं. म्हणजे इथं कसं आहे, थोडी कणिक आणि थोडं ज्वारीचं पीठ मिसळून आपण जर घेतलं तर भाकरी करायची का चपाती करायची, हा पिठाचं प्रमाण कोणतं जास्त आहे याच्यावरती अवलंबून. दोन्ही दमवणारच आहे. भाकरीचं पीठ जास्त असेल आणि कणिक कमी असेल तर तिची चपाती होणं अवघड आहे. पण कणकीचं पीठ जास्त असेल आणि भाकरीचं पीठ थोडं असेल तर मात्र तिची चपाती होऊ शकेल, पण ती पण दमवेल. तसं नेमकं आपल्या लक्षात येईल की हे काय आहे. मिथुन रास आर्द्रा नक्षत्र लक्षात घ्या. आर्द्रा नक्षत्र जे आहे हे मिथुन राशीतलं आहे. ह्याची नाडी आद्य आहे, म्हणजे मुळात हे कफ प्रवृत्तीचं नक्षत्र आहे. पण विचार केला तर शूद्र वर्णाचं म्हणजे काय, नेहमी विचार करताना चुकीचा विचार पहिल्यांदा आणि योग्य विचार शेवटी. चुकीचा विचार पहिल्यांदा आणि योग्य विचार शेवटी, असं जर होत असेल आपलं तर ही शिडी खालनं वर जाणारी, म्हणजे नकारात्मक विचार प्रथम येतात आणि सकारात्मक विचार नंतर येतात. मग अशा स्वरूपाचा विचार करणाऱ्या व्यक्तीचं काउन्सिलिंग होऊ शकत नाही. तुम्ही कोणतीही चांगली गोष्ट सांगा,
ती त्यामध्ये खोट काढत राहणार. आता ह्याच्या पुढे जर बघितलं तर हे नक्षत्र किंवा ही रास ही वायुतत्वाची आहे. वायुतत्व म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपण जर कोणताही वायू सोडला तर तो खाली राहत नाही, तो हळूहळू काय होतो, वर जात राहतो. त्यामुळे ह्या लोकांचं एवढं असेल तर एवढं सांगत राहतील, एवढं असेल तर एवढं सांगत राहतील. म्हणजे काय, जे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपटीनं सांगायचं की 200 रुपयाचे सामान आणलं, 500 रुपयाचं आणलं, 2000 रुपयाचा टॉप घेतला तर 5000 रुपयाचा येतो, असं तुम्हाला सांगायला, म्हणजे मोठं मोठं सांगायला यांना बरं वाटतं. त्यामुळे नेमकं हे लोक प्रेमविवाहात का फसतात, तर याचं कारण यांना आपण काय केलं ते मोठं मोठं करून सांगायची घाण सवय आहे. आणि त्यामुळं मन जे आहे ना ते आपलं साधारणपणे चुकीच्या मार्गाने जायला लागतं. आता हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे खाली बघून चालायचं नाही, वर बघून चालायचं, मग कुठंतरी ठेचून पडायला होणार. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, ज्यामध्ये आपण वर्तमानात जगत आहोत, पण वर्तमानाचा विचार न करता पुढच्या काही वर्षांचा विचार केला जातो. ऊर्ध्वमुखी एखादा मुलगा भेटला दिसला तर तो अगदी मला नवरा म्हणून 50 वर्ष कसा सांभाळेल, कसा दिसेल, कसा असेल, ह्या सगळ्या स्वप्नांचा मस्तपैकी ब्रश फिरवतच जगायचं. पण वास्तव काय आत्ता तो हे कमी विचारात घेतलं जातं, सांगून सुद्धा लवकर लक्षात येत नाही. परंतु इतकं असून सुद्धा ह्या नक्षत्राची दृष्टी आहे चिबीट. म्हणजे काय, हे लोक धूर्त आहेत, खोबरं तिकडं चांगलं असं जगतात, याचा निश्चित असा विचार काही असत नाही. मग 4 मुलं जी थोडंसं स्वतःची गाडी नसलेली, स्वतःची कपडे नसलेले, स्वतःचा मोबाईल, स्वतःचा घड्याळ, स्वतःचा गॉगल नसलेला लोकांचा घ्यायचा आणि छानपैकी टूर मारून आलं की ह्या मुली फसतात. चिबीट आहेत हे. ह्यांना वाटतं प्रत्येक गोष्ट जी आहे की नाही ती धूर्तपणे विचार केला तरी पण खोबरं तिकडं चांगलं, काय मस्त आहे नाही सगळं झालं. लांडग्याच्या मागं लागली ही हरणी. आणि मग होतं काय, नंतर कळतं गाडी पण माझी नव्हे, कपडे पण माझे नव्हेत, चष्मा पण माझा नव्हे आणि हातातलं घड्याळ पण माझं नव्हतं. या स्वरूपाची विचारसरणी असल्यामुळे या लोकांना फसण्याची शक्यता जास्त आहे. मग आपलं जर नक्षत्र असं असेल तर आपण शहाणं व्हायला हवं, पण ह्यासाठी ज्योतिषीय काउन्सिलिंग अगोदर गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, शरीर आणि मन ह्या 2 गोष्टी वेगळ्या असल्यामुळं मनाला पटत नाही. शरीराला कळतं सगळं पण मनाला पटत नाही. ते शुगरवाल्यांसारखं आहे. 400-450 शुगर झाली, आता आपण खाऊ नये हे कळतंय शरीराला, तरी पण घरात कोण नाही म्हणल्यावर 2 चमचे तोंडात घालायची इच्छा होते. हा जो प्रकार आहे तो मन आपलं जे आहे ते ताळ्यावर नाही. म्हणून मनासाठी दासबोधाचा अभ्यास आयुष्यामध्ये अतिशय गरजेचा आहे. मनाचे श्लोक तर रोज पाठच व्हायला हवे, तरच आपण शहाणे होणार आहोत. मग आता दुसरा भाग असा की हे झालं मन. मग शरीर काय म्हणतंय बघा तुम्ही. 4 चौघात मग आपल्याला काहीतरी कुठेतरी खाजवायचं आहे आणि आपलं उभारलं आहे. तुम्ही बोलत उभारलो एका भाषणामध्ये आणि मला पायाला खाज, मांडीला खाज झाली, मी खाजवू शकतो का, नाही. शरीर म्हणतंय खाजव, म्हणजे आता मी काही करू शकत नाही पण शरीर ऐके ना, असं पण होतं कधी कधी. मग लग्न म्हणजे शरीर. आता हे लग्न बघितलं, कर्क लग्न, आश्लेषा. आता हे आश्लेषा नक्षत्राचं जे आहे ती अंत्यनाडी आहे, पित्त प्रकृती आहे मुळातच ह्या व्यक्तींना जास्त प्रमाणात खाजण्याची शक्यता आहे अंग. मग विप्रवर्णाची म्हणजे काय, ही विप्रवर्णाची शरीर मात्र विचार करताना सकारात्मक विचार अगोदर आणि नकारात्मक विचार नंतर. म्हणजे शरीर विचार करतंय परंतु शरीराचं वैशिष्ट्य आहे विप्रवर्णाचं, हे कोणातही मिसळतंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणातही मिसळण्याची प्रवृत्ती असल्यामुळे कोणताही मुलगा कसाही असला तरी मी चालेल, मी जमवून घेईन, ही वाईट प्रवृत्ती आहे. आणि त्या प्रवृत्तीमुळे ह्यांना कसली छपरी मुलं जी आहेत ती बरी वाटतात आणि मग आपल्याला आपलं सातपुरतं काम भागतंय ना, अशा एका चुकीच्या मनस्थितीमध्ये आपण सगळंच्या सगळं सर्वस्व विकून मोकळे होतो. आता हे राज जलतत्वाचे आहे, तसं चालेल, आहे तसं चालेल. अगं ते केस कसले, असं शिकायचं चाटायचं हवं, ही भाषा असते यांची. जलतत्वाचे आहे तसं सांभाळून घेणार मी. पाण्यासारखं आहे जलतत्व. म्हणजे आमटीत घाला आमटी होती, ताकात घाला ताकद आहे, दुधात घाला दूध होते, घाण पाण्यात घाला घाण पाणी. चांगलं पाणी तुम्ही कशात मिसळाल त्याप्रमाणे ते स्वतःला बदलून घेत आहे, परंतु ते म्हणत नाही ते चांगलं नाही आहे. जलतत्वाचा हा मोठा तोटा आहे. त्यामुळे या राशीच्या मुलींचं सगळ्यात मोठं मानसिक संतुलन इथं ढळतं, सांगूनसुद्धा ऐकलं जात नाही. आता हे अधोमुखी नक्षत्र आहे, खाली बघणारं नक्षत्र. म्हणजे काय, सारखं पाठीमागं जे झालं त्या गोष्टी सगळ्या चघळायच्या, त्या अमकीचं अमकं अमक्याचं अमकं असं सगळं, आणि यामध्ये आपला वेळ घालवायचा, वर्तमानात जगायचंच नाही. म्हणजे डोकं जे आहे ते भविष्यात जगतं आहे आणि शरीर जे आहे ते पाठीमागं म्हणजे
आपण ज्याला म्हणतो की भूतकाळात जगतं, मग वर्तमानात कोण जगतंय? वर्तमानात कोणच जगत नाही. परिणामी ह्या लोकांना फसायला होतं. हे नक्षत्र आहे, ह्या नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे, ह्याची मंद दृष्टी आहे, ह्याला दिसत नाही. आपण प्रत्यक्षात सगळं सांगितलं, अगं बाई तुला 50,000 रुपये पगार आहे, तू पळून जाणार, ते पोरगं MIDCमध्ये 7-8 हजार रुपये काम करते, अगं वेडी आहेस काय, कसं काय, त्याला काय होत नाही, माझी मी सांभाळून घेईन. मंद दृष्टी ह्या नक्षत्राची, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण कितीही सांगितलं, काउन्सिलिंग केलं तर समजत नाही. आणि मंद दृष्टीमुळं काय होतं तर चुका ज्या आहेत का नाही त्या आपल्याला छानपैकी चुका असून सुद्धा आनंददायी फुलासारख्या वाटायला लागतात. आणि जेव्हा खूपच त्रास होतो तेव्हा मग कळतं की आपण चुकत गेलो. मग मुळात हे सर्प जो आहे की नाही, या नक्षत्राची देवता सर्प, मग मला लक्षात येतं की ही नागिन आहे आणि ही इतकी सळसळती आहे की ही कुणाला ऐकायला तयार नाही. आणि मग राक्षसगण जो आहे तो काय करतोय, तुमच्यामध्ये इतका उफाळून येतो की काय व्हायचं ते होऊ दे, सगळे कायदे माझ्याबरोबर आहेत, मी काहीही करू शकणार, असल्या एका तंद्रीमध्ये जगतात. मुलं पण यांना भडकवतात, काही झालं तर आपल्याच बाजून आहेत, 18 पूर्ण आहे का नाही झालं, या अशा एका खुळ्याच्या एका समजुतीमध्ये जातात. आणि मग परिणाम असा होतो की ह्या लोकांचं आयुष्य जे आहे ते अडचणी येतं. आता प्रश्न असा आहे की ही जरी फसली तरी आपल्याला पत्रिकेत काय बघायचं आहे बघूया. आपल्याला पत्रिकेत काय बघावं लागणार लक्षात घ्या. आपल्याला पत्रिकेत हे प्रथम स्थान बघावं. मी याला सगळ्यांना पुन्हा करतोय, प्रथम स्थान बघावं लागणार. का बघावं लागणार प्रथम स्थान? तर साधारणपणे यात आपण देहस्वरूप, स्वभाव, एकूण वृत्ती आणि व्यक्तिमत्व आणि तिचं मस्तक, आत्ता आपण जे 2 गुण पाहिले दोन्ही नक्षत्रांचे ते प्रथम स्थानामध्ये येतात. त्याला आपण म्हणतो स्वभाव. आपण नंतर बघणार आहोत काय तर साधारणपणे द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान. धनस्थान आपण बघून करणार आहोत. आता धनस्थान का बघायचं याचं कारण असं की धनस्थानामध्ये पराक्रम, साधारणपणे संपत्ती, कर्ज, कुटुंब, सुख, पूर्वार्जित धन हे सगळं बघत असताना इथं कुटुंबाचं सुख पाहिलं जातं. म्हणजे ती व्यक्ती काय करते, कुटुंबाचं सुख बघते. आमच्या आईवडिलांची इतका खर्च करून एवढं चांगलं स्थळ मिळवून देण्याची पात्रता आहे काय, असला विचार करते. आपली धनस्थिती चांगली आहे का नाही, मग आपण जाऊया. हा सगळा आपली मी मिळवते आहे त्यामुळे मी काहीही करू शकते. हा जो एक मोठाच्या मोठा आपल्यामध्ये इगो आहे तो अडचणीचा आहे. धनस्थान चांगलं असतं त्यावेळेला, मग ती काहीही करू शकेल. ज्या मिळवत्या मुली आहेत त्यांच्यामध्ये हा धोका आहे, आईवडिलांना बुद्धी नाही, मी काय करेल ती पूर्व दिशा, माझं सगळं बरोबर आहे, मला कोणी शहाणपण सांगायचं नाही, त्यामुळे धनस्थान बघायला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की 6 याचा अर्थ असा की ही प्रवृत्ती का आली, तर आपल्याला षष्टम स्थान बघावं लागतं. हे षष्टम स्थान, या षष्टम स्थानामध्ये काय आहे का तर षष्टम स्थान म्हणजे मानसिक रोग, ही एक मनोविकृती आहे. माझे पालक माझं विवाह चांगलं स्थळ बघून करून देणार आहेत तरी मला दम नाही. म्हणजे आता मस्त पंक्ती वाढलेल्या आहेत, पंगत झाली की आपल्याला जेवायला मिळणार, बसलो की 10 जण येऊन सगळं विचारणार, ताटात वाढणार, तरी मला सवय काय, तरी मला सवय काय. जाता जाता कोणाच तर ताटातलं काहीतरी उचलायचं, एक ताट घ्यायचं, आत जायचं, स्वतः ताताना खायचं. एवढी भूक लागली का, होय एवढी भूक कंट्रोल होईनाय मला. मग अशा वेळी आपल्याला हाच मार्ग असतो की आपण चुकीच्या मार्गाने जगतो आणि मग ही मनोविकृती म्हणायला लागेल. मग आता हे लग्न जे आहे ते केलं, आनंद आहे चला, तरी पण हे लग्न जे आहे ते यशस्वी व्हायला हवं, ते यशस्वी झालं नाही. मग ती मी फसले असा शब्द का वापरला, तर तिला असं लक्षात आलं की नाही, मला जे अपेक्षित होतं ते काहीच अपेक्षित नाही, म्हणजे माझा अपेक्षाभंग झाला. याचा अर्थ असा, अपेक्षाभंग म्हणजे काय, सप्तम स्थानामध्ये आपण पती पत्नी आणि त्यांचं वैवाहिक सौख्य म्हणजे भागीदार माझा कसा आहे ह्या विचार करतो. हा मला अपेक्षित, मला हवा तसा नाही, जसं तो सांगत होता तसं नाही. परिणामी आपल्याला सप्तम स्थान बघावं लागतं. म्हणजे या सप्तम स्थानाचा एक विचार तिथं होतो. आणि शेवटी ती म्हणते माझं भवितव्य काय. मग भवितव्याचा विचार करताना आपण या नवम स्थानाकडे जातो. नवम स्थान काय सांगतं आमचं, तर साधारणपणे भाग्योदय आहे का नाही, कधी आहे आणि होणार आहे का नाही. मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला साधारणपणे 1, 6, 7, 1, 6, 7 आणि 9 ही स्थानं बघावी लागतात. आता ही मुलगी थोडीशी मिळवती आहे, कुठतर नोकरी आहे, म्हणून मी तिचं धनस्थान पण बघणार आहे. त्या ताकदीवरच ती ह्या गोष्टी करते.
घरातून बाहेर गेली नसती तर हा विषय आला नसता. परंतु घरातून बाहेर गेली, 4 मैत्रिणी भेटल्या की त्यांच्यामध्ये चर्चा, आत्ताचा मोबाईल आणि त्यामध्ये कुठेही जाऊन काहीही बघायची सोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या माणसाचं मन भडकवणाऱ्या, पेट्रोल न ओतता पेटणारी आग हा सगळा भाग आहे. आणि त्यामुळे सगळंच्या सगळं घर डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आपल्याकडं जास्त आहे. आता हे असताना सुद्धा आपण बघणार आहोत की ह्या पत्रिकेमध्ये काय आहे. आता ह्या पत्रिकेचा विचार केला तर लक्षात येतं की हिचं साधारणपणे हे नक्षत्र आहे आर्द्रा, मिथुन राशी. आता मिथुन राशीचा जर आपण आत्ता विचार केला तर मिथुन राशीचा विचार करत असताना लक्षात येतं की स्वामी बुध. मग बुधाचा जर आपण विचार केला तर चंद्र जो आहे तो शत्रू आहे. मग हा चंद्र आहे व्ययस्थानामध्ये, तो तुम्हाला खर्च करण्यासाठी भाग पडतो. माझं उत्पन्न आहे, मी खर्च करणार, उधळून खर्च करणार. का तर चंद्र हा शत्रू घरात आहे, मग तो तुम्हाला खर्च करायला भाग पडतो. तुमच्यावर जर कोणी खर्च केला तर मग त्याच्यावर मी भाळूनच काय वाटेल ते करू शकते. का माझ्यावर खर्च करतोय, कारण आमची प्रवृत्ती खर्चाची आहे, कारण चंद्र माझा काय आहे व्ययस्थानामध्ये. आता मग ह्या बुधाचं जर बघितलं, रवी, राहू आणि शुक्र हे मित्र आहेत. बघा आता हा रवी मित्र आहे पण तो शत्रू घरात आहे. रवी मित्र आहे पण तो शत्रू घरात आहे, अष्टमात आहे, उपयोगाचा नाही. राहू हाही मित्र आहे परंतु तो शनी बरोबर आहे आणि वृषभ राशीमध्ये आहे आणि तो लाभात आहे, पण तो लाभ मिळवून देणार नाही. राहू आणि केतू याच्यामध्ये लक्षात घ्या 2 भाग आहेत. राहू म्हणजे डोक्याचा भाग, डोक्याची स्मृती असते, आणि केतू म्हणजे शरीर. आता राहू म्हणजे बलस्थान, तुमच्यामध्ये असलेलं बल, आपण ज्याला म्हणतो इम्युनिटी, ती हा जर विचार केला इथं तर ही इथं दिसते. आणि दुसरा भाग असा की साधारणपणे मंगळ, शनी आणि गुरु हे 3 ग्रह आपले शत्रू ग्रह आहेत. मंगळ, शनी आणि गुरु. आता इथं जर बघितलं तर हा मंगळ आहे षष्टमात, हा मनोविकृती देणार. का हा समग्र आहे, काहीही करणार नाही. हा म्हणजे मंगळ म्हणजे कोण तर साधारणपणे आपल्याला भोगायला लागणार ऐश्वर. तो षष्टमात आहे, तो मनोविकृतीत तुम्हाला आणतो की तो ऐश्वर्याकडे नेतच नाही. चांगलं उत्तम स्थळ मिळून मी ऐश्वर भोगलं असतं, पण तो षष्टमात आहे, मी कोणाचं ऐकणारच नाही. त्यानंतर शनी बघितला तर तो शनी काय आहे लाभात आहे, वृषभ राशीमध्ये तो शनी. पण तो शनी आहे जरी लाभात असला तर लाभ होण्याची शक्यता नव्हती. याचं कारण असं की आत्ता नाही, साधारणपणे ह्या व्यक्तीचा प्रेमविवाह हा कधी झाला असेल तर तिने सांगितलं 2022ला. मग आपण 22चा जर अभ्यास केला तर साधारणपणे त्यावेळेला मिथुन राशीला शनी हा 10वा होता. मग 10वा शनी काय करतो, दमन करतो. दमन म्हणजे काय, आपली फसवणूक होणे, कारण नसताना एखाद्या भांडणात ओढले जाणे, कारण नसताना एखाद्या प्रेमात ओढले जाणे, आणि विनाकारण लागणारा ससेमिरा मागे लागतो आणि मग तो आपल्याला दमवतो. म्हणजे आपलं मुख्य काम आहे ते बाजूला राहतं आणि आपण त्या सगळ्या गोष्टीत ओढले जातो. हा त्यातला धोका आहे. हा सगळा जर भाग बघितला तर विचार लक्षात येतो आपल्या की आपलं चुकतंय कुठंतरी, आपल्याला हे लक्षात येत नाही. त्यामुळे ह्याही गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे की ही मुलगी साधारणपणे 2022ला का फसली, असा एकदा विचार करतो आम्ही. म्हणजे का फसली याचा विचार केला तर लक्षात येईल. हिची महादशा जर बघितली तर 3/2003चा जन्म आहे. म्हणजे जन्म तिचा झाला तेव्हा 18 वर्षाची राहूची महादशा होती, परंतु ती 2003 पासून 15 पर्यंत म्हणजे साधारणपणे 12 वर्षाची होती. त्या महादशेमध्ये आपल्याला काही त्रास होतो, परंतु साधारणपणे 15 - 3 जर केले तर आपल्याला लक्षात येईल की हिच्या 12व्या वयापर्यंत ती महादशा होती. 12 वयानंतर आपल्यामध्ये सगळे बदल व्हायला लागतात, सगळे शारीरिक मानसिक सगळे बदल व्हायला लागतात. आणि नेमका त्या कालामध्ये गुरु हा अनिष्ट लाभला. गुरुची महादशा सुरू झाली, त्याला आपण म्हणतो ऐन तारुण्यात आल्यानंतर गुरुची महादशा लागली तर माणसाला चुकीचे गुरु मिळतात. मैत्रिणीपासून, शिक्षकांपासून, मित्रापासून सगळे गुरु चुकीचे मिळत राहतात आणि मग आपल्याला चुकीचं मार्गदर्शन, चुकीच्या मार्गाने जाणं आणि चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर चुकीची फळं, ह्या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे तुमच्या ताटात वाढून ठेवलेल्या असतात. आता इथं जर आपण बघितलं तर हिची 2015 ते 2031 पर्यंत गुरुची महादशा, म्हणजे आजही ती मुलगी गुरुच्याच महादशेत आहे. आता ही गुरुच्या महादशेत आहे, तरी सुद्धा
नेमकं तिची फसवणूक कधी झाली असावी असा जेव्हा विचार करतो तेव्हा गुरुची महादशा आहे 10/2015, 10/2015 ते गुरुची उपमहादशा आहे 11/2017, ती 2 वर्षाची. 11/2017 यात गुरुची उपमहादशा 2017ची. तेवढ्या कालावधीमध्ये ती म्हणली काय माहिती का, तर मला इतकं शारीरिकदृष्ट्या आकर्षण मुलांचं होतं की मला प्रत्येक वेळी दिसल तो मुलगा छान वाटायचा आणि कुठला तरी मुलगा आपल्याला बॉयफ्रेंड पाहिजे अशा प्रकारची माझी मानसिकता तयार झाली. कोणतरी मला बॉयफ्रेंड असला पाहिजे. म्हणजे बघा, शरीर ऐके नाही, मन तर त्याच्या पलीकडे चाललं. मग कोणीही मिळेल तो मला मित्र म्हणून चालेल अशा स्वरूपाची जर मानसिकता तयार झाली असेल तर नेमकं उलटं झालं काय, तर शनी 2017 ते 2020 या कालामध्ये शनीची महादशा होती. मग आता हा जर शनी बघितला आपण तर कोण आहे हा शनी? हा शनी आहे समग्रह. ह्या बुधाचा म्हणजे मिथुन राशीचा शनी हा समग्रह आहे. हा तुम्हाला मित्रही नाही आणि शत्रूही नाही. तो म्हणतोय काय व्हायचं ते होते, मी तुला मदतही करणार नाही आणि काय एखादी गोष्ट सल्लाही देणार नाही. आणि तो कुणाच्या ह्याच्यामध्ये? राहूच्या आहेत. राहू आणि शनी लक्षात घ्या. शनी ही एक समजा ग्रह म्हणलं तर राहू आणि केतू ही त्याची आदी आणि प्रत्यादी देवता आहेत. उजवे आणि डावे हात आहेत. मग हे जर एकत्र असतील तर ते वृषभ राशीत आहेत. वृषभ राशीत म्हणजे काय, तर वृषभ राशी ही शुक्राची रास. शुक्राच्या राशीमध्ये शुक्र काय सांगतो, जिभेवरची सरस्वती. शुक्र चांगला असेल तर आपण गोड बोलणं, होला हो म्हणणं या गोष्टी करतो आणि मग शनी तुमचा आनंद जो आहे ना तो वाढवतो. समजा हिला ज्या गोष्टी आवडतात, हा मुलगा आवडतो, तो मुलगा आवडतो, अरे आनंद वाढवणार तुझा तो. ती मुलगी कोणतर मित्र गुरु म्हणून भेटणार, मुलगा कोणतर भेटणार, कोणतर पाहुणे भेटणार, त्यांच्या घरी जाणार, तो मुलगा अजून आवडू लागणार, ह्या गोष्टी होत राहणार. आणि नंतरचा भाग आहे तो म्हणजे काय, तर बुधाची महादशा सुरू झाली 2020ला. 2020ला बुधाची महादशा सुरू झाली. आता ही होती 9/2022 पर्यंत. म्हणजे वय वर्ष 2003ला जन्म आहे. 3 पासून जर आपण बघितलं तर 20 पर्यंत तिचं वय 17 होतं. आणि त्यानंतर ती पळून गेली 18 पूर्ण झाल्या. प्रश्न असा आला की 2022ला तिनं पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे साधारणपणे 2020 ते 22 हा कालावधी बुधाच्या महादशेत होता. आणि नेमका बुध हा जो आहे तो अष्टम स्थानामध्ये आहे. हा अष्टम स्थानामधला बुध. अष्टम स्थानामधला बुध म्हणजे काय, तर हा कुठे आहे, कुंभ राशीत रवी बरोबर आहे. म्हणजे शनीच्या राशीत आहे. शनीची रास ही समग्रहांची रास आहे. परिणामी काय झालं, परिणामी एकच झालं की बुध जो आहे तो अष्टमात आल्यानंतर आपली बौद्धिक क्षमता काम करत नाही. ज्याला आपण मराठीमध्ये एक वाक्य वापरतो, डोकं घाण टाकलं काय, बुद्धी घाण टाकली काय. होय, बुद्धी घाण टाकल्याचे परिणाम झाले. आणि मग झालं काय, तर बुद्धी घाण टाकली त्यावेळेला काहीच दिसत नाही. म्हणूनच प्रेम आंधळं असतं का असा विचार येतो. असू शकेल परंतु हे आंधळं प्रेम मग व्यक्तीला काय करतं, सगळ्यांपासून तोडतं. पण म्हणजे 15 वर्षे 20 वर्ष सांभाळणारे पालक जे आहेत त्यांचं काही कळत नाही, ते ओळखतच नाही म्हणते मी त्यांना. फक्त 1-2 वर्षात माझी भेट झालेला मात्र माझा भाग्यविधाता वाटायला लागतो. बुद्धीचा हा भ्रम आहे सगळा हा. मग बुद्धी भ्रमिष्ठ का होते, तर इथं भ्रमिष्ठ होते. आणि मग ती भ्रमिष्ठ झाली म्हणजे बघा, चांगलं उत्तम आहे, छान. 1 रुपयाचं नाणं शेणात पडलं तर आपण म्हणतो टाकून देऊया, घेऊ नको. पण तेच हातातली अर्ध्या तोळ्याची अंगठी पडली तर मात्र आपण 10 वेळा हात घालणार. बुद्धी आपली भ्रमिष्ठ आहे. प्रत्येक वेळी चांगला वाईट विचार करून त्या वेळेला निर्णय घेते. 1 रुपयाचं नाणं टाकलं की पडू दे म्हणणार, पण सोन्याची अंगठी पडली तर मात्र सगळं शेण चिवडणार आणि काढणार बाजूला. म्हणजे बघा, आत्ताचा निर्णय माझा जो होता टाकून दे, खराब घाणीत पडलंय, तो विचार नाही. म्हणजे वस्तूच्या किमतीवर अवलंबून आहे. मग हिला तर आपलं शरीर, आपलं मन, आपलं आयुष्य हे किमती वाटत असेल, किमती, तर तिनं तो विचार करायला पाहिजे होता. पण आपल्याला बुद्धी भ्रमिष्ठ झाल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही. अंगठी पडली तर पडू दे, पण रुपयासाठी मी सगळ्या शेणात चिवडून काढीन अशा स्वरूपाची विरुद्ध का, तर तिची साधारणपणे विचार केला आपण, शूद्रवर्णीय आहे, चुकीचा विचार पहिल्यांदा येतो. मग यामुळं काय होणार, ही फसली असणार आहे. आणि मग त्यामुळं ही फसली का, तर त्यामुळं आता हिला भवितव्य आहे काय, होय, हिचा भाग्योदय जो आहे तो मीन रास गुरुच्यामुळे आहे. तर आत्ता साधारणपणे गुरु उत्तम स्थितीमध्ये आहे. उत्तम स्थितीमध्ये असलेला गुरु म्हणजे साधारणपणे आता मिथुन राशीला जर बघितलं आपण तर धनलाभाचा गुरु संभवतो. आणि धनलाभाचा गुरु संभवतोय म्हणजे काय, गुरु बदलायचा आहे बरं का. अजून 1 जून 2026ला गुरु बदलणार. 1 जून 2026. आज आपण व्हिडिओ करत आहोत
ती तारीख ती नव्हे. आजची तारीख आहे 17 मे. अजून गुरु बदललेला नाही, पण साधारणपणे 1 तारखेला 15-13 दिवसानंतर गुरु बदलतोय. गुरु बदलला की हा गुरु तिला काय करणार आहे, साधारणपणे हा गुरु तिला धनलाभाकडे नेतो. आणि धनलाभ म्हणजे काय, तिच्या आयुष्यामध्ये उत्तम चांगलं धनाचं स्थळ उत्तम चांगलं मिळेल. आणि धनलाभ तुम्हाला मानसिकदृष्ट्या चांगला जर झाला होणार असेल तर निश्चितपणे तुमचं भाग्योदय आहे. मग भवितव्य काय, उत्तम भाग्योदय आहे. भाग्योदयाकडे जायची मानसिकता असली पाहिजे. मीन राशीत असणारा गुरु हा उत्तम आहे. हा गुरु उच्चीच आहे, लग्नी आहे, उत्तम भवितव्य आहे. फक्त काय, थांबायची तयारी ठेव बाई, आणि निश्चितपणे तुला उत्तम चांगलं आरोग्य आणि उत्तम चांगलं स्थळ पुन्हा चांगलं मिळेल. फक्त पाठीमागचा इतिहास जो आहे तो विसरायचा प्रयत्न कर. तुझ्या आयुष्यात आनंद उत्तम आहे.